अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये. मी आज तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं तेच तुम्हाला सांगणार आहे. 3, 11, 21, 51 या दिवसाचे अनुष्ठान कसं करायचं हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. आपल्याला कधी कधी भीती वाटते, काळजी, चिंता आणि टेन्शन येतं आणि आपल्याला समजत नाही की नक्की काय करावं, कोणता मार्ग निवडावा, काय करावं, किंवा आपल्याला एखादा आजार पण येतं. काही ना काही आजार पण घरी चालू असतं, घरात नकारात्मक ऊर्जा असते, चिडचिड होते. अमावस्या पौर्णिमेला की घरात ना काही वादविवाद होतात, भांडणं होत असतात, किंवा आपलं कोणत्या कामामध्ये लक्ष लागत नाही, आम्हाला ती भीती असते. त्यासाठी आपण एक तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे आणि मी स्वतः केलं आहे. तुम्ही माझे व्हिडिओ चेक करू शकता. मी माझा अनुभवसुद्धा शेअर केला आहे, की तुम्ही व्हिडिओ पहा. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की अनुष्ठान कसं करायचं. तुम्हाला जर कोणता आजार पण असेल ना तर मी नक्की करून बघा, कारण की मी माझ्या स्वतःच्या आजारासाठीच मी केलं आहे तारक मंत्राचं अनुष्ठान. त्याचा मला खरंच खूप फायदा झालेला आहे. आणि ह्या अनुष्ठानाचा ना आणि ह्या तारक मंत्राचा ना खरं 101% रिझल्ट, 1000% म्हणू शकता एवढं याचा रिझल्ट चांगला आहे. आणि ह्याची तुम्हाला स्वामी प्रचित येतातच. आणि लाखो करोडो लोकांनी तारक मंत्राचं अनुष्ठान केलेलं आहे, तारक मंत्राचं तीर्थ बनवून प्यायले आहेत आणि त्यांना खरंच त्याचा खूप फायदा झाला आहे. आणि तुम्ही पण करून पहा, खरं तुम्हाला खूप नक्की याचा फायदा होईल. तर आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं हेच तुम्हाला सांगते मी आता. जेव्हा तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करणार असाल, तुम्ही मनामध्ये ना खरंच कोणती चिंता आणि भीती ठेवू नका की असं केलं असं होईल का आणि हे काय. तुम्ही जेव्हा स्वामी महाराजांच्या समोर बसणार ना तेव्हा फक्त स्वामींशी तुम्ही एकनिष्ठ राहा. म्हणजे फक्त स्वामीकडे तुमचं लक्ष राहू द्या. बाकी कुठे आवाज येतो किंवा काय त्याच्यात अजिबात लक्ष ठेवू नका. तर साधी सोपी स्वामीचं अनुष्ठान करायचं आहे. पूजा अशी काही मोठी पूजा वगैरे नाही की आपल्याला हे करायचं ते करायचं, काहीच नाही. मी जे सांगतो फक्त साध्या सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे की जसं मी करते तेच तुम्हाला मी सांगणार आहे, की बाकी असं काही नाही की मोठं करा छोटं करा असं नाही. फक्त आपण जे करणार ना सेवा, ती फक्त मनोभावे करायची आहे आपल्याला सेवा. तुम्ही ही अनुष्ठान कधीही करू शकता आणि केव्हाही करू शकता. असं नाही की सोमवारच करायचं आहे, अमावस्येला करायचं, पौर्णिमेला करायचं असं नाही, गुरुवारी करायचं नाही. तुम्ही जर गुरुवारी चालू करत असाल तर गुरुवारी चांगलंच आहे. तुम्ही आठवड्यात कोणताही वार निवडू शकता आणि कोणतीही वेळ, कोणताही टाईम निवडू शकता. असं कुठलं बंधन नाही की तुम्ही ह्याच टायमाला करायचं. पण जो तुम्ही टाईम फिक्स कराल त्याच टायमाला तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. म्हणजे जर गुरुवारी करायचं असेल ना, तर समजा तुम्हाला गुरुवारी करायचं आहे तर सकाळ उठायचं, लवकर घराची साफसफाई वगैरे करायची, दार रांगोळी काढायची आणि उंबरट्याला हळदीचं लेपन लावायचं. कारण आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी येऊ नये म्हणून हळदीचं लेपन लावतात, तुम्ही लावू शकता ते. आणि त्यानंतर पूजेला बसता तुम्ही. जशी तुमच्या देवघरात पूजा करता त्याच प्रकारे पूजा करायचं आपल्याला. तुमच्या घरात जर स्वामीचा फोटो असेल तर फोटो साफ करून घ्या, म्हणजे क्लीन करून घ्या आणि त्याची पूजा करा. जर मूर्ती असेल तर त्याला अभिषेक करा आणि त्याची पूजा करा तुम्ही. आणि आपण मंदिरासमोर बसायचं आहे. आपल्यासमोर एक पाट असेल चौरंगी तो, त्याच्यावरती एक लाल कापड अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती फुलं 2-3 फुलं ठेवायची आहेत. कारण आपण देवघरासमोर फुलं ठेवलेले असतातच, तरी तुम्ही ठेवायचे आहेत फुलं तुम्हाला 2. आणि एक काचेचा ग्लास पेला असतो तो घ्यायचा आहे, किंवा तांब्याचा असेल तर चांगलाच तुमच्याकडे, किंवा आपला जो घरातील नॉर्मल असेल तो तुम्ही घेऊ शकता. हा आहे आपला रोजचा घरातले आपण ज्यातून पाणी पितो, हा पाण्याचा ग्लास, हा आपल्याला ग्लास घ्यायचा आहे. जेव्हा आपण तारक मंत्राचं अनुष्ठान करतो, जेव्हा आपण तारक मंत्र बोलायचं असेल, तुम्हाला पाठ असेल तारक मंत्र, तुम्ही डायरेक्ट असं बोलू शकता, निशंक होई रे म्हणा, निर्भय करून डोळे बंद करून बोलू शकता. जर काही लोकांना पाठ नसेल तर त्या अनुष्ठान जिथं हे टाकणं चौरंग ठेवलं आहे त्या चौरंगावरती ठेवायचं आहे आपल्याला ग्लास, आणि आपला हात ठेवून तारक मंत्र बोलायचं आहे. ज्यांना पाठ आहे त्यांनी असं करून बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी तर असंच करते, कारण मला पाठ आहे त्यामुळे काय ठेवायची गरज नाही. खरं मी डायरेक्ट स्वामी, माझा फोटो स्वामींच्या असं वरती खालती नाही, पण खाली बसते. काही पूजारी काही खाली मांडत नाही, खाली फक्त बसते आणि हे तारक मंत्राचं पठण करते. तर तुम्हाला कोणतीही सेवा करण्यापूर्वी स्वामी संकल्प करायचा असतो. संकल्प म्हणजे का, की आपण संकल्प जर केला तर आपण एक म्हणजे स्वामींची अटॅचमेंट असते, एक म्हणजे बंधन असतं वचनसारखं, की आपल्याला ह्या टायमाला करायचंच आहे असं. त्यामुळे तारक मंत्राचं करायचं असतं. आणि जी तुमची इच्छा आहे, तुम्ही कशासाठी करता, जर तुम्हाला तुमच्या घरातल्या कुठल्या मेंबरसाठी करायचे असेल तर त्याच्यासाठी नाव घ्या तुम्ही, की मी ह्यांच्यासाठी मी करते. आणि हे ते तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही त्यांना प्यायला द्या. म्हणजे संकल्प काय करायचा आपल्याला, आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आहे, हळद, कुंकू, अक्षदा, फूल ठेवायचं आहे आणि त्यानंतर डोळे बंद करायचे आहेत आपले. आणि तुमची जी इच्छा आहे, तुमचं नाव सांगायचं, तुमचं गोत्र बोलायचं. गोत्र जर तुम्हाला माहीत नाही तर काश्यप गोत्र बोला. आणि तुमची जी इच्छा आहे, जी म्हणजे समजा की तुम्ही ह्यासाठी करता, किंवा त्यासाठी माझं हे काम होऊ दे, माझी ही इच्छा होऊ देत, किंवा हे आजार पण माझ्यापासून जाऊ देत, करता निगेटिव्हिटी जाऊ दे, तुमची काही जी इच्छा आहे ती बोलायची तुम्हाला. आणि मग ते पाणी असं तामणात खाली सोडायचं आहे. आणि त्यानंतर थोडंसं परत पाणी घ्यायचं आणि आपला हात क्लीन करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला तारक मंत्राची सुरुवात करायची आहे. पण किती वेळा तुम्ही तारक मंत्र बोलणार आहे ते पण तुम्ही तेव्हा सांगा. आणि टाईम तुमचा रोजचा एक टाईम फिक्स करा. आणि जर समजा तुम्हाला 21 दिवसाचं करायचं तर 21 दिवसाचं बोला, 11 दिवसाचं 11 दिवस बोला. आणि तारक मंत्र हा 11 वेळा बोलायचा असतो, 11 वेळाचं किंवा 21 वेळा.
किंवा जर तुमची इच्छा असेल तर विचार करू शकता किती वेळा बोलायचा. पण 5, 6, 7 असं नको करू. एकतर करायचं तर 11 वेळाच करा, 11, 21 वेळा करा तुम्ही. म्हणजे एका पाठमध्ये तुम्ही जर बसला तर 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. आणि तारक मंत्र कोणता आहे? निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा. हा स्वामीचा साधा सोपा तारक मंत्र आहे. तारक मंत्र, तारक म्हणजे तारणारा, आणि खरंच तुम्हाला स्वामी ह्या सगळ्या संकटातून खरंच अलगद बाहेर काढतात. आणि तुम्ही खरंच याचा खूप छान छान अनुभव येईल. तुम्ही खरंच याचं पठण करून बघा. आणि कसं आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये ना खरंच काही लोकांना टाईम भेटतच नाही पूजापाठ करायला. स्वतः मला 2 लहान लहान मुलं आहेत. तुम्ही माझे व्हिडिओ बघितला असालच, छोटे लहान मुले. मला पण खरं सांगायचं टाईम भेटत नाही सहसा. तरी पण मला जेवढा टाईम भेटेल ना तेवढा मी स्वामींची सेवा करते. खरंच रात्री 10 वाजू दे, 11 वाजू दे, 12 वाजू दे, मी स्वामींची सेवा करते. कारण की बाळ आपले लहान आहेत ते आपला म्हणजे उठतासारखं पूजापाठ करायला देत नाहीत किंवा काही नाही असं होत राहतं. आणि जेव्हा तुम्ही कराल ना अनुष्ठानाचे काहीच फारसे नियम नाही आहेत. नियम असे असेल तुम्ही परान्न खाऊ नका. जेवढे दिवस तुम्ही करणार परान्न म्हणजे तुम्ही बाहेरचं काही खाऊ नका, बाहेरच्या कोणाच्या घरी गेला वगैरे तर असं काही खाऊ नका. आणि एकतर पॉझिटिव्ह विचार ठेवा, निगेटिव्ह विचार करू नका, आणि कुणाबद्दल वाईट चिंतन करू नका. आपल्याला एक सवय असते की काही झालं की आपण फोन बाजूला घेऊन बसतो. तसं तारक मंत्र करताना फोन बाजूला घेऊ नका, कारण की आपलं लक्ष त्या मॅसेजकडे, त्या फोनकडे असतं. आणि त्यावेळी तसं करू नका. जरी तुमचा कोणाचा फोन आला तरी तुम्ही त्यावेळी रिसीव्ह करू नका. आणि त्यावेळी एकदा तारक मंत्राचं पूर्ण पठण झाल्याशिवाय तुम्ही त्या जागेवरून उठू नका. एवढंच करा. कारण की आपण जेव्हा सेवा करतो तो मनोभावे करायचे असते. आणि जेव्हा आपण करणार सेवा ते एखाद्या सेवा करण्यासाठी पूर्ण नियम अटी जाणून घ्या आणि मग सेवा करा. नंतर आपण काय म्हणतो मी सेवा केली पण मला स्वामींचा अनुभव आला नाही, स्वामींनी मला असं आशीर्वाद दिला नाही, की माझं काम पूर्ण झालं नाही, असं नाही. तुम्ही जी सेवा करणार ती मनोभावे करा. आणि असं समजू नका की मी आज सकाळी पूजा केले म्हणजे आज सकाळी मी तारक मंत्र पठण केले, सकाळी मी तीर्थ पिले, असं जगाचा प्रॉब्लेम सॉल्व आहे असं नाही आहे. तुम्ही जी सेवा करणार आता होऊ पण शकतं असं लगेच, पण तुम्ही जी सेवा करणार ते मनोभावे करा. आणि स्वच्छ मनाने करा. मनात ठेवू नका की अरे निशंक होई रे म्हणा, असं फास्ट बोलायचं नाही. किंवा आपल्या मनात दुसरं काही विचार असतात, आपलं मन तोंड आपलं ते तारक मंत्र बोलतो पण डोक्यात काही विचार वेगळे असतात. कारण की हे पहिला माझ्यासोबत झालेलं आहे तेच तुम्हाला सांगते. कारण की मी जेव्हा स्टार्टिंगला करायचे ना तेव्हा माझं पण लक्ष लागत नव्हतं त्याच्यामध्ये. मी पण तारक मंत्र बोलायची पण असं वाटतं कधी संपते असं वाटत होतं. तारक मंत्र किती वेळा झालं, किती वेळा संपतं असं वाटत होतं. मी फास्ट बोलायचे पण असं नाही होत. तुम्ही जेव्हा तारक मंत्र बोलणार तेव्हा सावकाश बोला. आणि त्यानंतरच तुम्ही सावकाश बोला तरच त्याचा मला फायदा होईल. तर फास्ट बोलू नका. कारण ते स्वामींना पण ऐकायला पाहिजेत ना तारक मंत्र. स्वामी पण ऐकतात, पण माहीत नाही स्वामी ऐकतात की आपलं तारक मंत्र. आणि जेव्हा तुम्ही करणार स्वामींची सेवा तेव्हा असं घरात आवाज वगैरे नको. जेव्हा शांत असेल तेव्हा तुम्ही करायला सारखं एका जागी. आणि तो रोजचा जर सकाळी तुम्ही 8 वाजता केला तर 8 वाजताच करायचं, 10 वाजता केलं 10 वाजता, संध्याकाळी जरी संध्याकाळची पूजा झाली तर 6 वाजता केलं तर तसं नाही. एक टाईम फिक्स ठेवा. जर कधी तुम्हाला जर टाईमला जमलं नाही कुठे बाहेर जायचं असेल तर एक वेळेस तुम्ही ॲडजस्ट करून तुम्ही सेवा करा. पण 11 दिवसात संकल्प केला तर 11 दिवसच करा, कंटिन्यू करा. मध्ये 1 दिवस गॅप करू नका. आणि जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल काय असेल तर त्यावेळेस तुम्ही अगोदरच तारक मंत्राचे पठण करा आणि नंतर बाहेर जा. आणि तुमचं जर काही मासिक धर्म वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्ही स्वामींची सेवा करू नका. आणि नॉनव्हेज ह्या अनुष्ठानामध्ये नॉनव्हेज खायचं नाही आहे. जेव्हापर्यंत तुमचं अनुष्ठान पूर्ण होत नाही त्यावेळेस तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका. आणि बघा स्वामींची सेवा करून बघा, तो नक्कीच त्याचा खूप फायदा होईल. स्वामी महाराज असे आहेत ना खरंच म्हणजे मला तर एवढे अनुभव आले स्वामींचे की तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता. आणि मी खूप सारे अनुभव मी शेअर पण नाही केले, कारण की मला माझं लहान बाळ आहे तर टाईम भेटत नाही. मी खूप दिवसानंतर आज व्हिडिओ बनवते, कारण की मला पण आज टाईम भेटला नाही. म्हटलं आज टाईम भेटला चला तुम्हाला आमच्यासोबत हा अनुभव शेअर करूया. कारण की खूप लोकांचे कमेंट होते की ताई अनुष्ठान कसं करायचं हे करते. कारण खूप लोकांचे असतात की एवढं मोठं पण नाही करतात की हे असं करा तसं करा तसं. मी जी सेवा करते ती मनोभावे करते आणि साधी सोपी सेवा करते. आपल्याला फक्त देवाशी आपल्याला लीन व्हायचं आणि देवाला जरी हात जरी जोडले तरी ते देवापर्यंत पोहोचतात. पण जेवढे तुम्ही करणार ना फक्त मनोभावे आणि एकाग्रचित्ताने करा. नक्कीच तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि स्वामी महाराज आपले त्याच्यातून तुम्हाला अलगद बाहेर काढतील. जर तुमच्या घरात कुणाला जर त्रास असेल म्हणजे आजारपण असेल किंवा काय असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी तारक मंत्राचं पाणी बनवा आणि त्यांना प्यायला द्या. जर ते पीत नसतील तर मग तर चाय बनवून द्या किंवा अजून काहीतरी करून त्या पाण्याचं द्या. पण ते पाणी पाण्याचा एक थेंबसुद्धा वेस्ट नाही करायचा आपल्याला. असं ते तुम्ही पाणी जर थोडं असेल तर घरामध्ये शिंपडू शकता. आणि ते झाडामध्ये कोणत्या झाडाला घालू शकता पण तुळशी झाडाला ते पाणी घालायचं नाही. घरात जर तुम्ही पाणी शिंपडला तर आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जीसुद्धा दूर जाते आणि घरात पॉझिटिव्हिटी येते आणि खूप मन छान आणि प्रसन्न असं होतं. बघा एकदा करून बघा. तुमचे सगळे प्रॉब्लेम, तुमची जी इच्छा असेल ना ती पूर्ण होईल, सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होतील. तर आता मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.